निघालोय बाहेर फिरायला. इथे फ्रेंच मध्ये लिहिलेलं आहे मैत्रिणींनो चर्च आहे आणि त्याच्या बाहेर लाईन बघा. तर माझ्या मागे पोलीस आहेत काही. आणि मैत्रिणींनो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं पोलीस एका व्यक्ती मागे पळत होती. इथे कॅमेरा दिसतोय का मैत्रिणींनो? दुसऱ्या दिवसाची नवीन सुरुवात या नाश्ता करायला. आज नाश्त्यामध्ये आहे रात्रीचा मसाले भात, मी जास्तच केला होता, आणि आहे रताळी, मस्त गरमागरम वाफळती उकडलेली रताळी आणि मसाले भात. मुलांनी खाल्ल्यात भाजी चपात्या. चला डबे वगैरे करून आमची स्वारी आता परत निघालेली आहे आयफिल टावरला. अजून माझी आंघोळ राहिली आहे. इकडे आहेत दिगंबर. गुड मॉर्निंग. चला निघालोय बाहेर फिरायला. नवनवीन आता काय दिसतं तेव्हा असं रेडी होऊन निघालोय. इकडे आपला अथांग बेबी आहे. उलटा घातला अथांग. दीदी लोट त्याचं प्रेम. चल चला हाय चला चला. याला तर सगळ्या गावाची घाई आहे आमच्या दादाला. हा केस धुतले आज, थंडी पण आहे, पण ठीक आहे. चला आता ट्रेनमध्ये जायचं रोज सारखंच. काल सारखंच रोज नाही, काल सारखंच. जरा उशीरही झालाय. 2 टायमाचा डबाच घेऊन निघाले डायरेक्ट. चला हे रेल्वेचं तिकीट असंच बुक करावं लागते. हे बघा असं काही स्टेशन आहे. सगळं इथे फ्रेंचमध्ये लिहिलेलं आहे. Madame, Monsieur, ce week-end, en raison de travaux, tous vos trains en direction de Melun sont terminus par les gares de Lyon. Des bus sont à votre disposition entre... महाराष्ट्रात जसं मराठी बोललं जातं तसं इथे फ्रेंच भाषा बोलली जाते. कॅमेरा पुसते. हां, आपल्या महाराष्ट्रात जसं इंग्लिश मराठी बोललं जातं तसं इथे फ्रेंच बोलली जाते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम होतो. लोकांबरोबर बोलताना ते फ्रेंचमधून सुरू करताना आपल्याला काही समजत नाही. मग त्यांना सुद्धा इंग्लिश काही काहींना जमत नाही, तर ते तुटकं फुटकं बोलतात. तर ठीक आहे, होतं ॲडजस्ट. दिगंबर तिकडे विचारपूस करतात. ॲक्च्युली प्लॅटफॉर्म कोणता काय सगळं आम्हाला विचारून निघावं लागते. आज 3-4 पॉईंट आहे. डायरेक्ट रात्री लेट नाईट घरी येणार आहोत. 2 टायमाचा डब्बा घेऊन निघालेलो आहोत. तर काय काय आम्ही स्पॉट बघितले तुम्हाला फेसबुकला बघायला मिळेल. ओके चला. इमर्जन्सी. फायनली आम्ही सिटीमध्ये पोहोचलो आहे. आता काय काय स्थळं बघतो फेसबुकला तुम्हाला टुरिस्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. ओके, तर तिथे कसा उभा व्हिडिओ असतो ना, त्याच्यामुळे मग मी आता तिथे दाखवेल. चला इथे काही आता असे दुकान आहेत रस्त्यावर. चला आता मी जेवायच्या वेळेस भेटते तुम्हाला. ओके. मैत्रिणींनो चर्च आहे आणि त्याच्या बाहेर लाईन बघा. तर माझ्या मागे पोलीस आहेत काही, बघू शकता. खूप मोठी लाईन आहे आणि ईस्टर हॉलिडे असल्यामुळे भयंकर इथे गर्दी आहे, भयंकर. आणि पोलिसांनी अक्षरशः चाकाचे शूज घातलेत पटकन पळता यावं काही कुठे इन्सिडेंट झाला तर. 2-4 पोलीस तसेही आहेत. चला आता पूर्ण ब्लॉग तुम्हाला आपल्या सोनल्स वर्ल्ड या फेसबुक पेजवर बघायला मिळेल. इथं काहीतरी एक व्यक्ती काहीतरी सेल करताना दिसते. फूड दिसली का मागे? आपल्याकडे समोसे वगैरे घेऊन असतात ना, तसं इथं काहीतरी स्वीट घेऊन आहे एक माणूस. मैत्रिणींनो इथे बऱ्याच लोकांच्या हातामध्ये मला हे काहीतरी दिसतंय. जसं आपल्याकडे आपट्याची पानं असतात ना, तशी ही काहीतरी पानं आहेत. आणि इथे एक चर्च आहे पुरातनकालीन. आता हे काय आहे मला माहिती नाही. मी लवकरच माहिती काढून याचा ब्लॉग आपल्या सोनल्स वर्ल्ड फेसबुक पेजवर तुम्हाला बघायला भेटेल. ओके, तर हे आपल्याकडे जसं दसऱ्याला आपट्याची पानं असतात ना, तसं आता हे पानं कसली आहेत माहिती नाही. त्याचं पेमेंट पण करायचं म्हणजे ॲज अ दान म्हणून. तर काय प्रथा आहे आपल्याला माहिती नाही. आणि काही इथे तुम्हाला नारळाच्या झाडाची पानं पण दिसत असतील बघा फोटोमध्ये. ते पण आता काही पादरी वगैरे जे असतात त्यांचे ते घेऊन जाताना दिसत होते. तर बघूया आपण माहिती काढूया. आणि इकडे खूप मोठी क्यू आहे आणि क्यूच्या हातामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल बऱ्याच जणांच्या हातात ते पानं आहेत. तर बघूया काय आहे काय नाही. ओके चला. आता येथील फ्रान्समधील लोकांचं हे देवस्थान आहे. तुम्ही गर्दी सुद्धा बघितली, लाईन पण बघितल्या आणि आपट्याच्या पानांसारखी काहीतरी पानं वाहताना दिसलं. तर आता मी तुम्हाला इथली नदी दाखवते. देवस्थानाच्या कडेलाच इकडे नदी आहे बघू शकता. आणि बघा ह्या नदीमध्ये तुम्हाला कुठे काही वाहिलेलं दिसतंय का? हरं पानं फुलं
तर नाही. अशा पद्धतीने इथे नद्या स्वच्छ असतात हेच सांगायचं तात्पर्य होतं. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आपल्या फेसबुक पेज सोनल्स वर्ल्डला बघायला मिळणार आहे. तसेच आपल्या सोनल्स वर्ल्ड यूट्यूब चॅनलच्या शॉर्टला देखील मी अपलोड करेल. पण जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर मी माझ्या डेली ब्लॉगमध्ये एक एक करून तुम्हाला सगळ्या प्रकारची फ्रान्समधील ही माहिती पुरवणार आहे. आणि इकडे आम्ही एका नर्सरीत गेलो. सुंदर प्रकारचे फुलं आणि खूप साऱ्या शोभेच्या वस्तूंचे इथे दुकान आहे. बघा ना, हे दुकान वेगळंच वाटलं जरा, पण छान वाटत होतं. इथून जायलाच खूप छान वाटत होते. एवढे छान छान फुलं, एवढे छान छान पानं बघायला. बघा किती छान. मला हे ट्युलिप तर प्रचंड आवडतात. किती वेगवेगळ्या आकारात, रंगात ट्युलिप्सची झाडं आहे. चक्क सायकलवरती लटकवलेल्या दिसत आहेत शोभेची वस्तू म्हणून. आणि हे बघा इथे मोठ्या प्रमाणात लोक तुम्हाला खरेदी करताना सुद्धा दिसत आहेत. बघा आता मी परत एकदा नदीकडे आलेली आहे आणि अशा पद्धतीची ही नदी आहे. इथे ह्या जो 2 सायकल दिसत आहे ना, ह्या रेंटल सायकल आहे. त्याचं आपल्याला रेंट पे करावं लागतं आणि आपल्याला त्या सायकल भाड्याने घेऊन आपल्याला पाहिजे तिथे जाता येतं. आणि ह्या सायकलचं स्टँड प्रत्येक 2-3 किलोमीटर अंतरावर दिसतं. आपण तिथे परत सबमिट केली की आपलं पेमेंट कट होतं. अशा पद्धतीच्या ह्या सायकल इथे आमच्या लंडनमध्येही आढळतात. इकडे पॅरिसमध्ये सुद्धा बघायला मिळाल्या. हे बघा अशा पद्धतीने. आता हे बघा इथे बेबी सीट सुद्धा आहे या सायकलला. त्यानंतर बघू शकता एकदम मोठ्याच्या मोठ्या बोटी या नदीतून जाताना दिसत आहेत. पण यातील जे कुणी प्रवासी आहे ते तुम्हाला इकडे नदीमध्ये कुठेच कचरा फेकताना अजिबात दिसणार नाही. आणि बघू शकता एवढी सुंदर नदी बघून किती छान. म्हणजे नदीमधले जे काही जीवजन्य शैली आहे त्यांना सुद्धा कुठलाही धोका होत नाही आणि ते सुद्धा आनंदाने जगतात. इथून मला आयफिल टावर सुद्धा दिसलेला आहे आणि आयफिल टावरला सुद्धा आपण आजच जाणार आहोत. चला या मैत्रिणींनो, जेवायला जरा उशीरच झाला. 2 वाजलेत आणि बघा गवारीच्या शेंगाची भाजी, चपाती आणि चटणी आहे. सोलापुरी शेंगा चटणी. या जेवायला. मैत्रिणी आयफिल टावरच्या जवळ आहोत. बऱ्यापैकी आमचं झालं आहे. आता बघूया. आयफिल टावर करायचं आहे आणि आपल्याला क्रूज पण करायची आहे. तर तसं करूया. ठीक आहे. पोलीस पळतात. ॲक्च्युली पोलीस होते. तुम्हाला दाखवताच नाही आले. ते खूप फास्ट पळाले इथून खाली. तर मला जाता येत नव्हतं. वॉशरूमला वगैरे जायचं होतं आम्हाला. तर स्वरान तिचे पप्पा गेलेत. मी नाथांग इथे वरतीचे आथांग झोपलाय. तर इथे कसं आहे माहिती का, बऱ्याच मित्रमैत्रिणींकडून कळलं होतं की ते स्नॅचर्स असतात. म्हणजे आपली बॅग घेऊन कोणी पळू पण शकतं, पाकिटमारी पण करू शकता. त्याच्यामुळे सामान जपा असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, एकाच ठिकाणी नाही ठेवलं. आता 1-2 मोबाईल तर माझे आहेच. माझा एक मोबाईल दुसरीकडे, एक वेगळे हातामध्ये असं ठेवलं आहे आम्ही. आणि कार्ड पण आम्ही वेगवेगळे ठेवलेले आहेत. तर म्हणजे कसं प्रॉब्लेम नको व्हायला. एकाच बॅगेत सगळं ठेवलं तर सगळं जाऊ शकतं. तर आणि इथं आल्यावर तसं भरपूर पोलीस सुरक्षा पण आहे. पोलीस जागोजागी दिसले. जिथं गर्दी आहे तिथं पोलीस आहेच. त्याच्यामुळे एवढी काही भीती नाही आहे. आणि छान वाटलं, मस्त आहे. फक्त काय इथे गर्दी खूप आहे आणि थोडेफार ट्रॅफिकचे नियम UKपेक्षा वेगळे असल्यामुळे थोडीशी प्रॉब्लेम काय झाली, कोणी मध्येच गाडी वळवतं, हॉर्न देतं आहे. आम्हाला आता सवय नाही राहिली ना हॉर्नची. त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतं की किती बेशिस्तपणा आहे असं वाटायला लागलं. तर भारतात आल्यावर नाही वाटत बरं का, कारण भारत आपला देश आहे आणि तिथे आपल्याला सवय असते. पण असं युरोपियन कंट्रीमध्ये आम्ही असंच ऐकलं होतं की इथं हॉर्न नाही देत. कुणी हॉर्न दिलं की आम्हाला असं वाटायचं की आपला अपमान झाला आहे की हॉर्न दिला आहे असं. तर असो, आता आयफिल टावर करणार आहे. तिथे एक क्रूज आहे ती करणार आणि लगेच आम्ही घरी जाणार आहोत. जेवण वगैरे संध्याकाळचं घेऊन आलो आहे. अजून थोडंफार कुठंतरी खाऊ आणि इकडं तिकडं फिरूया आणि घरी निघूया परत. आणि उद्या सकाळीच डिझनीलँडला जायचं आहे. डिझनीलँडचा पण वेगळा ब्लॉग येईल. चला आता अजून काय नवीन दिसतं दाखवेल. ओके. आणि मैत्रिणींनो, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं पोलीस एका व्यक्तीमागे पळत होते. इथे कॅमेरा दिसतोय का, तर त्यांनी ट्रेस केला असावं आणि त्यांच्या कानामध्ये हेडफोन पण होते. पोलिसांना बरोबर समजत होता. आता इथे एक दरवाजा आहे आणि इकडे एक दरवाजा आहे आणि इकडून पोलीस आले होते. तर पोलिसांना हेडफोनमध्ये ते बोलत होते काहीतरी फ्रेंच भाषेमध्ये. तर पोलिसांना समजलं असेल की तो खाली पळाला.
कुठल्या दिशेला पळाला, लगेच तिकडे ट्रेस होत असणार आहे ना, CCTV कॅमेराचा ॲक्सेस त्यांच्याकडे असणार आहे आणि लगेच त्या गोष्टी सगळ्या स्ट्रेस होऊन आता त्याला पकडायला गेले. ती एवढी कडक सुरक्षा असते ते युरोपियन कंट्रीमध्ये, ते खूप छान आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, अशा पद्धतीने चला, आता दिवस काही दुसरा नवीन पार्ट दिसलं 1 आपला तर संपलेला ते आहे. कसा दाखवेल. वाटला 10 तुम्हाला हा मिनिटाचेच पार्ट vlog 1 असणार दिवस आहे. दुसऱ्याचा मध्येच आता ते part सांगायला 1, part विसरू 2, नका आणि part 3 हा बनवू व्हिडिओला शकतात, हाईप ओके? सुद्धा करा. बाय.